वा वा, आईची पोच बघा, एक नंबर आई. आता आम्ही भोरमध्ये आलेलो आहोत आणि भोरमध्ये आलो आणि पूनम भेळमध्ये भेळ खाल्ली नाही असं आमचं कधी झालं. तर हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आज खूप दिवसांनी मी व्लॉग करणार आहे, कारण का बरेच दिवस असा काही आलं नाही ज्यासाठी मी व्लॉग बनवणार आहे. तर आज जाम हॅप्पी आहे, कारण आज आम्ही चाललेलो आहोत, सगळी पूर्ण फॅमिली गावाला चाललेलो आहोत. सो गावाकडच्या घरी आम्ही आता जाणार आहोत. तर कशा पद्धतीने आम्ही ह्याच्यामध्ये आमचा प्रवास, परत वाघजाई घाट, तिथं कशा प्रकारे आमच्या इथं कोकणात मज्जा केली जाते त्या घाटातनं पावसाच्या वातावरणात, आणि वरण घाट फिरायला गेला नाही असं कधी होत नाही. तर आम्ही तिथूनच आम्ही जाणार आहोत आणि पायल दिदी वगैरे आत्तो वगैरेला आम्ही सरप्राईज देणार आहोत तिथं जाऊन. तर खूप दिवस झाले मी त्यांना भेटलोसुद्धा नाही आहे. तर इथून पुढे माझ्या आता मी कुठं जाईल कॉलेजला, त्यामुळे मला भेटता येणार नाही. त्यासाठी मला संधी आली तिला भेटायला, तर मी चाललो आहे त्यासाठी खास करून. तर आता आमच्या घरात आतमध्ये तयारी चालू आहे. तर चला तुम्हाला मी तयारी दाखवतो आणि शेवटपर्यंत नक्की राहा. आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर पटकन जाऊन करा. तर आता मी आतमध्ये आलो आहे. इथं बघा आईचा मेकअप चालला आहे. तर आई इथं मेकअप करते, सो तिला डिस्टर्ब नको करते. कॅरीच्या आतमध्ये कशा प्रकारे तयारी चालली आहे, पॅकिंग चालली आहे. इथं पप्पा इस्त्री करत आहेत. तर खूप एक्सायटेड आहेत सगळी. तर चला मग भेटू. तर गाईज आमची तयारी झालेली आहे. आता आम्ही सगळे बॅग्स वगैरे बाहेर आणले आहेत आणि आता मी गाडीमध्ये बॅग वगैरे ठेवतो आहे. पॅकिंग आता आतमध्ये ठेवायची सुरू आहे. तर आता आम्ही थोड्याच मिनटात आता इथून निघतो आहे. तर आताच आम्ही निघालेलो आहोत. आता जस्ट घरनं आम्ही सगळं आवरून आता निघालेलो आहोत. तर सगळ्यांना चला हाय करा. हाय. आईचं जरा हे चाललंय, पदर नीट घेऊ दे मम्मी. तर चला आता आम्ही वरण घाटातून जाणार आहोत. तर तुम्हाला मी लवकरच वाघजाईचं सगळं निसर्ग दाखवेल. तर गाईच आता तुम्हाला मी पावसाळ्यात वरण वाघजाई घाट कसा आहे ते दाखवणार आहे.
शकता हे आहे वाघजाईचं टर्निंग पॉईंट. तर इथून पुढे पुणे डिस्ट्रिक्ट स्टार्ट होतो. तुम्ही हा बघू शकता निसर्ग कसा आहे इथला. खूप भारी आहे आणि पावसाळ्यात इथं खूप लांबनं लोक येत असतात. आम्हाला खूप भारी असा अभिमान आहे की आमच्या इथंच आहे. चला तुम्हाला पुढे सुद्धा दाखवतो. सीन आहे वाघजाईचं तुम्ही बघू शकता. गरम जरा भजे खाणार आहोत. तर असं मस्त असं इथं थंडी वाजते आता. असे गार हवा एकदम सुटल्या आणि इथं फोटोशूट चालू आहे. तर तुम्ही कसं वाटतंय तुला? काय वाटतंय? फोटोशूट चालला आहे इथं सगळ्यांचा. तर थोडासा नाश्ता वगैरे करूया. मग आम्ही पुढं निघणार आहोत. तर आई आणि दादा आतमध्ये बसलेत गाडीत आणि आम्ही जो आहे जरा फोटोशूट जरा घाटात आलो आणि फोटो नाही काढला तर कसं जरा वेगळं वाटतं ना. आता जरा आम्ही फोटो वगैरे काढणार आहोत. त्यानंतर पुढं आई आणि दादा गाडीतून उतरलेत फोटोशूटसाठी. तर बघा ते कसे गॉगल घालून फोटोशूट चालला आहे त्यांचा. वा वा, आईची पोज बघा, एक नंबर आई. आता आम्ही भोरमध्ये आलेलो आहोत आणि भोरमध्ये आलो आणि पूनम भेळमध्ये भेळ खाल्ली नाही असं आमचं कधी झालं नाही आहे. एक नंबर अशी भेळ इथं भेटते. भोरमध्ये आलं की मी नेहमी इथं असतो. तर पप्पा मम्मी यश आता सगळे खाते आहेत भेळ. चला पप्पाला भेळ खातोय. आणि भोरमध्ये येऊन भोरमध्ये ते बघा पूनम स्वीट्स म्हणून आहे, एक नंबर भेळ. आम्ही कधी कुठून आलो तरी पहिलं इथं भेळ खाल्ल्याशिवाय जात नाही किंवा भेळ घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. आम्ही खूप छान वाटतं. आम्ही भेळ खाऊन आता इथं चाय प्यायला आलो आहे. तर एक नंबर अशी गुळाची स्पेशल बासुंदी चहा आहे. भोरची स्पेशल चहा बरोबर नानके. चहा बरोबर बासुंदी चहा. बासुंदी चहा स्पेशल. भोरमध्ये आलं की शिवाजी चौपाटीवरती हा बासुंदी चहा मिळतो. तो एकदम प्रसिद्ध झाला आहे चाय आणि त्याची आवड आणि टेस्ट थोडी वेगळीच आहे. त्यामुळं आम्ही आल्यानंतर इथे आता चहा पिलेली आहे. तर आई आमची उतरलेली नाही आहे, नाही भेळ खायला उतरली का नाही चहा प्यायला उतरली का. ह्याचं कारण आहे की ती गपचूप एकटीच गाडीमध्ये दुसरी दिसते. आत्ता पटकन तिने ठेवलं आहे. तिला वाटलं आम्ही तिला बघितलं नाही पण आम्ही बघितलं. दादा बरोबर ना?
मशरी कसं होती नाही ते समोर दृश्य दिसतंय ना ते पांढरं पांढरं सफेद सगळं ती MIDC आहे, केसुर्डी MIDC. आणि ह्या साईडला मी जिकडे हात केला तिकडे सरळ शिरवळ तिकडे येते. आणि हे आतीट गाव आहे. या आतीटवरनं सुद्धा असा एक रस्ता आहे, तो डायरेक्ट शिरवळला जातो पळशीवरनं. आणि हे मध्ये जाधव वस्ती ते खालती हे छोटंसं धरण आहे, त्याच्या खालती एक मोठं धरण आहे बघ, ते वडगावचं धरण. त्याच्या बाजूला रेसकोर्स आहे, घोड्यांचं असं रेसकोर्स आहे तिथे. आणि तिथे म्हणजे जे घोडे शर्यतीला किंवा असं धावपट्टीमध्ये जे पळतात ते असे मोठे मोठे लोक त्या घोड्यांना घेऊन जातात. हां, त्या ठिकाणी सर्व ते आहे. आणि आम्ही लहान असताना त्याचं काम तिथलं सगळं चालू असताना आम्ही आतमध्ये कोणाला सोडत नाही, परंतु त्यावेळेस आतमध्ये सोडायची. तर त्यावेळेस आम्ही घोडे किंवा ते कसं काय केलं ते सर्व त्यावेळेस आम्ही बघितलेलं. तिकडून असाच तो बघा तिकडून एक कॅनल आला आहे, तो कॅनल असा लोमच्या दिशेला गेला आहे आणि इकडून वाईवरनं असा आलेला आहे तो. आणि इथे बोगदा काढला आहे. त्यावेळेस आम्ही लहान असताना त्या बोगद्यातून सायकलवरती गेलो होतो. आम्हाला ते अजून आठवतं. खूप दिवसाने इथून आलो म्हणून ती जरा आठवण झाली म्हणून सांगतोय तुम्हाला. खूप वर्षांनी म्हणजे साधारणतः 25 वर्ष झाली असतील त्या गोष्टीला, 25-26 वर्ष झाली असतील त्यावेळेसची गोष्ट आहे. त्यावेळेस आम्ही लहान असताना सायकलवरती जात होतो. आणि असा एकंदरीत हा असा परिसर आहे. डोंगराच्या पलीकडे हा डोंगर ओलांडला की त्याच्या पलीकडे कर्णवडी येईल. आणि कर्णवडीच्या पुढे लगेच जे आमचं मूळ गाव आहे लोहम, ते लोहम हे जी खिंड दिसते त्याच्या पलीकडं कर्णवडी, आणि कर्णवडीच्या पुढे लोहम गाव येतं. ते आमचं मूळ गाव आहे. आणि त्या गावामध्ये माझा स्वतःचा जन्मसुद्धा त्याच गावामध्ये झालेला आहे. आणि ते आमचं मूळ गाव आहे. ते सातारा जिल्ह्यामध्ये येतं. आणि त्या ठिकाणी आत्ता आम्ही निघालेलो आहोत. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत मध्ये. आणि घराच्या दिशेने लवकरच घरी पोहोचेल मी आता. माई वगैरे भेटणार आहे, माई आतो वगैरे, तर सगळ्यांना आता भेटलंच मी. तर आता बघू लवकरच आता मी पेचं. तर खूप दिवसानंतर मी माईला भेटणार आहे. तुला वगैरे भरपूर दिवस झाले मी भेटलो नाही आहे. तर बघा, तर बघू माई आलेली आहे. तर माई आली भरपूर. हाऊ आर यू? फाईन. तू कसे? मस्त. तर आतू आले. आतू हाय. आतू भेट किती दिवसानंतर भेटतोय आम्ही. हाय, कसा आहेस? बरं आहेस ते? हो मी बरं. तू बरेच ना? चल तुला भाजी धावते. भाजी अहो इकडं आलो जातो नी, इथं भाजीची शेतीच केली. तर तुम्हाला आता मी आतूची शेती दाखवतो. हे टॅमॅटो का? हा काळा घेवडा. काळा घेवडा. हा वाघ्या घेवडा. हे सगळे घेवडाच आहे तिकडं. असं केले बघा. वांगी अजून हा सगळी सोय आता सगळं करून ठेवलं इथं. इकडं आणि सीताफळाचं झाड, डाळिंबाचं झाड का? हे जाम असं भारी वाटतं इकडं. खूप दिवसानंतर आबाळ बघितलं इकडं. पालक वगैरे बघ इथं पुढं. अशा पद्धतीने सगळ्यांची आमची भेट झालेली आहे. आणि आता फायनली मी आता गावाकडच्या घरी पोचलेलो आहे. हे आमचं घर आहे गावाकडचं पाठीमागचं. तर आता आम्ही इथं बघितलं. तर कसा वाटला आमचा प्रवास ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल त्यासाठी मनापासून धन्यवाद. सो चला, आणखीन ब्लॉग येणार आहेत. तर हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. चलो आतासाठी बाय बाय.